चिवडीचा रामा, नॉन स्ट्राईक एंडला पाहू तर नंदू आणि गोलंदाजी मार्क वरती निखिल. काळा चौकी संघाकडून खेळणारा सतत हा खेळाडू. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय निखिलला. पहिलं षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक. जॉगिंग ट्रॅकच्या आतमध्ये सर्व खेळाडू तैनात. पहिला चेंडू घेऊन निखिल, सामोरे जाईल त्याला रामा. पहिला चेंडू घेऊन निखिल. पहिला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला खेळलेला फटका. चेंडू जाईल वन बाउन्स आउट ऑफ द पार्क. चौकार. मात्र पुढ्यात होता. कन्वर्ट केला त्याला 4 धावांसाठी. दुसरा चेंडू घेऊन निखिल. आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाजाने, बीट केलाय फलंदाजाला. थोडेसे नाखुश आहेत रामा स्वतःवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. दुसरा चेंडू निर्धाव हाताळला निखिलनी. तिसरा चेंडू घेऊन पाहूया काय कामगिरी करतील गोलंदाज. ऑफ स्टंप वरती सफल झाले. थर्ड मॅनच्या दिशेने खेळलेला फटका. गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने धाव फलकामध्ये भर. धाव संख्या झाली ती म्हणजे 5. पहिलं षटक मार्गस्थ असताना निखिलाचं आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या 3 चेंडूंवरती. जॉगिंग ट्रॅकच्या आतमध्ये सर्व खेळाडू. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. चौथा चेंडू घेऊन निखिल, पाहूया काय कामगिरी करेल. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू होता. हलक्या हाताने टोलावलाय कव्हर सीझन मध्ये. एक धाव दरम्यान धावून काढली आहे. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक वरती आता येतील ते म्हणजे नंदू. धाव संख्या जाऊन पोहोचली 6. पाचवा चेंडू घेऊन नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू. स्ट्राईक वरती आता पाहायला मिळेल नंदू. बघूया 2 चेंडू शिल्लक आहेत पॉवर प्लेचा. कशा प्रकारे प्रहार करतील, किती धावा कुठतील निखिलच्या गोलंदाजीवरती, की निखिल त्यांना सामोरे कशा प्रकारे जातील ते पाहूया. पंचांकडे पायचीची दाद मागितली जाते. तद दरम्यान एक चोरटी धाव अर्जित केली लेग बायच्या स्वरूपात. धाव संख्या झाली ती म्हणजे 7. तेच तर्रार गोलंदाज निखिल. शहीद भगतसिंग मैदानामध्ये खेळतात. पाहूया आज कशा प्रकारे शेवटचा चेंडू हाताळतील. ओव्हरपिच चेंडू होता. पुरेपूर वापर. वन बाउन्स आउट ऑफ द पार्क. धावा मिळतील 4. येतोय खणखणीत चौकार. आल्यानंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 11. नो लॉस. पाहूया दुसरं षटक कोण हाताळेल. गोलंदाजी मार्क वरती पाहिलं प्रथमेश गोलंदाजीसाठी आलेले आहेत. ते देखील काळा चौकीचे खेळाडू आहेत. SVPL सारख्या मोठ्या
प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती त्यांनी. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतील प्रथमेश. दुसरं षटक घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने अर्थातच राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतील. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळला. निर्धाव चेंडूनी षटकाची सुरुवात झालेली आहे. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावरती दुसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतील प्रथमेश पाहूया. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. दुसरा चेंडू ऑफ स्टंप वरती शफल झाले. पंचांकडे वाईटची दाद मागतोय फलंदाज, मात्र बीट झालेत पुन्हा एकदा. अगदी बॉडीच्या जवळून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सूचित मागे यष्टीरक्षक उत्कृष्टरित्या गॅदर करतील. दुसरा चेंडू निर्धाव हाताळला पुन्हा एकदा प्रथमेशने. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा धाव संख्या स्थिरवल्या धाव फलकावरती, ती म्हणजे 11. इथे मात्र बॅटीच्या रडार मध्ये चेंडू. पाहूया पंचांचा निर्णय काय येईल. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सीमारेषा पार येईल पहिला षटकार. या धावांनी धाव संख्या झाली ती म्हणजे 17. बिनगडी बाद. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रथमेश. फ्लर लाईनचा चेंडू. बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. तदरम्यान लॉंग ऑनला असलेले खेळाडू चेंडूवरती जातील. एक धाव सहजरित्या मिळेल. धाव संख्या झाली ती म्हणजे 4 चेंडू 18 धावा. दुसरे षटक मार्गस्थ असताना 2 चेंडू अद्यापही शिल्लक. आता ओव्हर द विकेटने येतील प्रथमेश. सामोरदार रामा. शॉर्ट डिलिव्हरी होती थोडीशी हलक्या त्याने खेळलं. नो नो यस असा कॉल होता. माघारी परतावं लागेल परत एकदा नंदूला. एकच धाव मिळेल. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 19. शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 2 चा शिल्लक. पाहूया कशा प्रकारे नंदू हल्ला बोल करतील का. राऊंड विकेट पुन्हा एकदा आलेत प्रथमेश. आता मात्र ऑफ स्टंप वरती शफल झाले होते. चेंडूला भिरकावून द्यायचा प्रयत्न होता कव्हर सीझन मध्ये, मात्र बीट झाले आहेत. यष्टीरक्षक सुचितच्या हातामध्ये चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीअखेरीस संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 19. सरासरीने धाव संख्या आतापर्यंत झालेली आहे. नो लॉस. यानंतरचा होणारा सामना मॅच क्रमांक 2 गोरेगाव 11 विरुद्ध श्रीजा 11 लालबाग. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण देखील मैदानामध्ये हजर व्हायचं आहे. या फर्स्ट इनिंग नंतर आपला देखील या ठिकाणी टॉस होईल. टॉस साठी आपण लगेचच स्टेज जवळ येऊन आयोजकांची भेट घ्यायची आहे. षटक क्रमांक 3 आता चालू आहे. साहिल गोलंदाजी मार्ग वरती आलेले आहेत. तिसरा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. नवीन गोलंदाज साहिल गोलंदाजी मार्क वरती थोडीशी प्रॅक्टिस करतायत. पहिला सामना खेळतायत आजच्या सत्रातील. तिसरा षटक घेऊन साहिल पहिला चेंडू सामोरं जाईल त्याला.
रामा पहिला चेंडू ब्लॉक होल होता, मात्र हलक्या हाताने खेळलाय स्लिप रिजनला. गोशांकी क्षेत्रात चेंडू मार्गस्थ, एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने धाव संख्या झाली ती म्हणजे 20. रोखून ठेवलंय थोडस रामदासला. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती, तब्बल त्यांनी 11 धावा कुठल्या होत्या. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतील का पाहूया. दुसरा चेंडू फुलर लाईनचा चेंडू होता, डीप मिड विकेटला खेळलेला फटका. चेंडू वन बाउन्स आउट ऑफ द पार्क. धावा मिळतील 4. येतोय तिसरा चौकार. वरती तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा साहिल. बॅटचा फेस ओपन केला, हलक्या हाताने खेळलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. खेळाडू डीप मधून धाव नेऊन चेंडूला अडवतील. एक धाव सहजरित्या मिळेल रामाला. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा नंदू. डावखुऱ्या हाताचे फलंदाज नंदू थोडेसे आक्रमक आपण बघायला मिळतील. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा साहिल. पंचांच्या उजव्या बाजूने अर्थातच राईटम राऊंड विकेटचा मारा करतील. फुल टॉस चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. येतोय दुसरा षटकार. आता मात्र साहिलने कमबॅक केलंय. थोडासा यॉर्कर चेंडू होता, शफल झाले होते नंदू, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. यष्टीरक्षक सुचितच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला चेंडू. डॉट चेंडूनी शेवटचा चेंडू घेऊन साहिल. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, धावचीची संधी होती. चुकीचा थ्रो. सहजरित्या 2 धावा धावून काढल्या आहेत, त्या म्हणजे नंदू यांनी. धाव संख्या 3 षटकांच्या समाप्ती अखेरी झाली ती म्हणजे 33. पुन्हा एकदा दुसरा षटक कोण हाताळेल पाहूया. संघासाठी चौथं षटक, अर्थातच वैयक्तिक दुसरं षटक घेऊन प्रथमेश. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 33. चौथं षटक घेऊन पुन्हा एकदा प्रथमेश मयेकर पहिला चेंडू घेऊन. काय सुरेख चेंडू हाताला, हाफ ट्रॅकर चेंडू होता. वारंवार डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटके खेळतायत. आता मात्र फटका फसतोय. डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे चौथ्या षटकाची. दुसरा चेंडू कशा प्रकारे हातातील पाहूया प्रथमेश. इथे मात्र थोडा हलक्या हाताने टाकलेला चेंडू. मिड विकेट रिजनला खेळाडू त्या ठिकाणी तैनात होते. एकच धाव मिळेल. स्ट्राईक आता रोटेट झाली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती नंदू.
धावसंख्या झाले धाव फलकावरती 34. नो लॉस. तिसरा चेंडू घेऊन प्रथमेश पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा पटका होता, मात्र बॅटची कडा लागून चेंडू स्लिप रिजन मध्ये एकच धाव मिळेल. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 35. आतापर्यंत 30 चेंडू टाकले, 2 फक्त धावा खर्च केलेले आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया घणाघाती प्रहार करतील का नंदू. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रथमेश. इथे मात्र रोखलंय. डायरेक्ट हिट. धावचित झालेले आहेत रामा. चुकीचा कॉल होता. थोडेसे फंबल झाले. बॉलर्स बॅक ड्राय होता. चुकीचा कॉल आणि धावचीत झालेत. माघारी परतावं लागेल. तंबूच्या आश्रयाला धाडलं रामाला धावचीतच्या स्वरूपात. पहिला विकेट. पाचवा चेंडू फुलर लाईनचा. खाता उघडले फलंदाज आकाशने. ऑफसाईडला खेळायचा फटका होता, मात्र चुकीची थोडीशी बॅट कट लागली. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल. एका धावेच्या मदतीने धाव संख्या झाली ती म्हणजे 36. वन फॉर द ओव्हर. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला. पाहूया कशा प्रकारे हाताळतील. बॅकफुटला येऊन पूल करायचा प्रयत्न, मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होताना 2 धावा सहजरित्या धावून काढले आहेत. या 2 धावांच्या मदतीने ओव्हर क्रमांक 4 चा खेळ या ठिकाणी संपला. धाव संख्या झाली ती म्हणजे 38. एक गडी बाद. महाराजा ग्रुप आयोजित बृहन्मुंबई महानगरपालिका व खुला गट भव्य दिव्य असे क्रिकेटचे सामने या महाराजा ग्रुपचे संस्थापक अर्थातच अध्यक्ष श्री संकेतजी ताराचंद बावकर यांच्या खांद्याला खांदा लावून आयोजक प्रमोदजी वळंजू साहेब यांनी देखील या पूर्ण टुर्नामेंटसाठी उत्कृष्ट अशी कामगिरी पार पाडलेली आहे. चौथा षटक घेऊन सनस गोलंदाजी मार्क वरती डावखुऱ्या त्याचे गोलंदाज आपण पाहतोय थोडेसे प्रॅक्टिस करतायत. वॉर्मअप म्हणावं लागलं तरी चालेल. मैदानाच्या आतमध्ये लकी गेलेले थोडासा कान मंत्र देतात खेळाडूंना. शेवटचं षटक कशा प्रकारे खेळतील याचा खेळ आता आपण पाहूया. शेवटचं षटक घेऊन सनस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील.
सफल झाले. बैठक पद्धतीत खेळलेला फटका, चेंडू सीमा रेषा पार, मोठा प्रहार. प्रथमेशने चेंडू उत्कृष्टरित्या अडवला. वन बाउंड चेंडू त्यांच्या हातामध्ये स्थिरावला. चेंडूची फेकी होईल. एक धाव सहजरित्या मिळेल. पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू मागितलाय. नो बॉल साठी फुलटॉस चेंडू होता. भीमर साठीची पडताळणी या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहतोय. टेनिस क्रिकेट डॉट लाईव्ह इनच्या माध्यमातून प्रथमेश परब व त्यांची पूर्ण टेक्निकल टीम या ठिकाणी आपली कामगिरी कशा प्रकारे पार पाडतील ते आपण पाहूया. फुल टॉस चेंडू होता मात्र फेअर डिलिव्हरी आहे. तिसरा पंच यांचा निर्णय आलेला आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता स्ट्राईक वरती आता आले ते म्हणजे आकाश. वैयक्तिक 3 धावांवरती आकाश खेळतात. पाहूया 4 चेंडूला कशा प्रकारे फेस करतील. धाव संख्या झाली ती म्हणजे 45 45. अर्थातच रोहित शर्मा यांचा लकी नंबर 45. हो हो, काय सुरेख चेंडू हाताला होता. फुल टॉस चेंडू होता. इथे मात्र माघारी परतावं लागेल धावचीतच्या स्वरूपात. स्ट्राईक रोटेट करण्यासाठी प्रयत्न होता मात्र धावचीत झालेले आहेत आकाश. आतमध्ये स्वतः कर्णधार समर शेख मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. तीन चेंडू झालेले आहेत. शेवटचा षटक मार्गस्थ असताना धाव संख्या झाली ती म्हणजे 45. पाहूया 3 चेंडूवरती कशा प्रकारे हल्लाबोल करतील. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू चेंडू जाईल. वन बाउन्स आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी खेळलेला फटका.
11 धावा खर्च केलेल्या, 2 चेंडू शिल्लक आहेत. नंदू खाईसे त्यांच्यावरती बरसत आहेत. पाहूया 2 चेंडू मध्ये कशा प्रकारे कामगिरी करतील सनस. 5वा चेंडू घेऊन ऑफ स्टंप वरती शफल झाले. थोडासा लेग ब्रेकचा मारा इकडे पाहायला मिळाला गोलंदाजाकडून. डॉट चेंडू येतोय. तितकंच चांगलं यष्टीरक्षण सुचितच्या द्वारे आपण पाहतोय. स्लोवर वन चेंडू होता, धाडलाय त्याला, सीमारेषा पार. येतोय हा 5वा षटकार. लक्ष असेल. इलेव्हन विरुद्ध श्रीजा इलेव्हन दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी दाखल झालेले आहेत. विशारद पगारे आणि फिरोज शेख दोघं मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकीसाठी आता आपण पाहतोय. स्टेजवरती नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. श्रीजा इलेव्हन लालबाग या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय.
दोन्ही संघांचा 12वा खेळाडू इथे संवर्धन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. तर 5 धावांची पेनल्टी तुम्हाला लावण्यात येईल. आयोजन समितीकडून आलेला हा संदेश आहे. आदित्य आणि सुचित अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. काळा चौकी संघासाठी खेळणारी सलामीची जोडी आज मैदानाच्या आतमध्ये विघ्नार्थ बॉय संघासाठी उतरली आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतील. पहिलं षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक. पाहूया कोण गोलंदाजी हाताळेल. स्ट्राईक वरती पाहतोय आपण सुचितला. नॉन स्ट्राईक एंडला असतील ते म्हणजे आदित्य. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज जतन. घाटकोपर बॉयज संघाकडून खेळणारा गोलंदाज आज परनगरीमध्ये अवतरलाय. गोलंदाजी मार्क वरती डाव करूया त्याचे गोलंदाज जतन. पहिला चेंडू ब्लॉक होल. पंचांकडे दाद मागतात मात्र पंचांनी लेग बायच्या स्वरूपात पहिली धाव दर्शवली आहे. गोशांकी क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेने धावांचा श्री गणेशा झालेला आहे. खातं उघडलंय संघाचं परळचा विघ्नार्थ बॉयज. इथे मात्र दांडी 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 गुल. गोलंदाज होतोय सक्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम जंगम मॅन फ्रॉम घाटकोपर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. स्ट्राईक वरती असतील. तिसरा चेंडू घेऊन जतन सामोर जाईल त्याला. शुभम पहिला चेंडू काय सुरेख होता. यष्टीरक्षकाकडून चूक झाली बायच्या स्वरूपात. एक धाव गोशांकी क्षेत्रामध्ये. तीन चेंडू 2 धावा खर्च केलेले आहेत आणि 1 विकेट. पहिलं षटक पॉवर प्लेचा हाताळताना सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये जतनच्या माध्यमातून. रामदास आता ऑन साइडला फिल्डिंग साठी आलेले आहेत यष्टीरक्षकाला समोर. इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू पायचिच्ची अपील होते सक्सेसफुल. माघारी परतावं लागेल आल्या पावली शुभमला.
मैदानाच्या आतमध्ये आयुष विजयजी पेंडारे साहेब आपणास विनंती आहे की आपण स्टेजवरती येण्याची कृपा करावी. विजयजी पेंडारे साहेब आपणास कळकळीची विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. वळूया मॅचच्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा विकेट हाताळला जतननी. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नवीन फलंदाज आयुष. वारंवार यष्टीरक्षकाकडून चूक होते. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते. मात्र बाईच्या स्वरूपात चेंडू सुटतोय आणि घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. अतिरिक्त धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 3. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा डावखुरा हाताचे गोलंदाज जतन. आता मात्र बॅटचा फेस खोलला. कव्हर्सला खेळला होता फटका. त्या ठिकाणी खेळाडू नंदू तैनात होते. एकाच धावेवरती रोखलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 4. लॉस ऑफ 2 विकेट्स. या टुर्नामेंटसाठी जो चेंडू वापरलाय अर्थातच सिक्सरचा बॉल. पूर्ण आता मुंबईमध्ये जिथे जाईल तिथे सिक्सर बॉल. सर्वेसर्वा केतनबाई सेठ यांच्या माध्यमातून हा चेंडू आपल्याला आता या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन गोलंदाज नवीन गोलंदाज मयंक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील पंचांच्या उजव्या बाजूने. शुभमचा मोठा फटका. लॉंग ऑफ रिझन मध्ये आकाश त्या ठिकाणी तैनात होते. एक सोप्पा झेल. माघारी परतावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज पाटील. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज मयंक. सुरेख चेंडू हाताला होता. बायच्या स्वरूपात एक डाव मिळेल. आदित्य प्रयत्न करतायत मी कधी स्ट्राईक वरती जाईन. अद्यापही षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना स्ट्राईक वरती आलेले नाहीत आदित्य. चांगली फलंदाजी करतात आदित्य. पाहूया आता स्ट्राईक त्यांना भेटेल का. तिसरा चेंडू घेऊन मयंक. सुरेख चेंडू हाताळलाय मयंकनी. थोडेसे नाखुश आहेत स्वतःवरती पाटील. काहीसा त्यांना चेंडू कळत नाहीये. बॅटचा फेस ओपन करतात मात्र संपर्क काही होत नाहीये. चौथा चेंडू घेऊन आता मात्र फुलर लेनचा चेंडू होता. बॅटची गाडा लागून हलक्या त्याने खेळलेला फटका. एकच धाव मिळेल. या एका धावेने धाव फलक मंद गतीने पुढे सरसावताना धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6.
टेनिस क्रिकेटचा मुंबईचा ब्रँड अँबॅसेडर अर्थातच ओमकारजी देसाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो आपण स्टेजवरती येण्याची कृपा करावी. ओमकारजी देवीदास देसाई यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती करतो की आपण स्टेजवरती येण्याची कृपा करावी. वळूया मॅचच्या दिशेने. शेवटचा चेंडू शिल्लक. ओव्हर क्रमांक 2 चालू असताना मयंकची अद्यापही आदित्यला खालीच ठेवण्यात आलेलं आहे. आता मात्र पंचांनी बाजू फेरल्यात. पहिली एक्स्ट्राची धाव मयंकच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळाली वाईटच्या स्वरूपात. अवे फ्रॉम द बॉडी, डोक्यावरतून चेंडू. या अतिरिक्त धावेने धाव संख्या झाली ती म्हणजे 7. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मयंक. ते ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. कव्हर्सला खेळलेला फटका. धाव काढली नाही मात्र. पाहूया तिसरा षटक कोण हाताळेल. पुन्हा एकदा आपण गोलंदाजी ज्या गोलंदाजाने सुरुवातीला 4 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्या होत्या तोच गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. काटकोपरचा तेज तर्रार गोलंदाज जतन गोलंदाजी मार्क वरती. सामोरे जाईल त्याला डावकुरा आता ते फलंदाज आदित्य. मॅन फ्रॉम काळा चौकी भगत सिंग मध्ये त्यांची बॅट चालली होती SVPL ला. पाहूया इथे कशी चालेल. दुसरं षटक घेऊन पाहूया आदित्य. फुलर लाईनचा चेंडू हलक्या हाताने फटका खेळलाय. यष्टीरक्षकाकडे थ्रो केलाय मात्र त्या दरम्यान 2 धावा सहजरित्या मिळवल्या आदित्यने. 2 धावांनी खाता उघडलं स्वतःच. संघाच्या धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9. 56 धावांचा पाठलाग करत असताना ओव्हर क्रमांक 3चं षटक या ठिकाणी चालू आहे. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जतन. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू होता. खेळाडूकडून थोडीशी मिसफिल्ड. त्या दरम्यान मागून लॉंग ऑफला तैनात असलेले क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातील, चेंडूची फेकी करतील. 2 धावा सहजरित्या मिळवल्या. धाव संख्या झाली ती म्हणजे 11. सुरेख गोलंदाजी हाताळतोय जतन. जखडून ठेवल्या फलंदाजांना. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आता मात्र आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागून यष्टीरक्षकाच्या बाजूने घोषांकित क्षेत्रामध्ये एकच धाव. आतापर्यंत 3 चेंडूवरती 5 धावा खर्च झालेले आहेत. पाहूया शेवटचे 3 चेंडू या षटकातील कशा प्रकारे खेळतील. बिमर पद्धतीचा चेंडू नो बॉल अर्थातच फ्री हिट. नो प्लस आणि 1 अशा 2 अतिरिक्त धावा मिळतील जतनच्या या गोलंदाजीमध्ये. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14. या पुढील चेंडू फ्री हिट. उघडे डोळा बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील फलंदाज आदित्य. इथे मात्र वाईड स्वर अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी रेफर केलंय वाईड साठी.
पंचांकडे दाद मागितली आहे. अर्थातच तिसरे पंच आपले कॅमेरामॅन YouTube लाईव्ह tenniscricket.in माध्यमातून आता आपण निर्णय कळवणार आहोत. पंचांनी वाईड दिला होता, खेळाडूंनी रेफर केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू उसळी घेताना पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये आपण पाहतोय. हा नक्कीच वाईड असेल. तिसरा पंचांचा निर्णय या ठिकाणी आलाय. हाफ ट्रॅकर चेंडू होता, मात्र चेंडूने अतिरिक्त उसळी घेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. फ्री हिट कंटिन्यू असेल. पाहूया फ्री हिटची संधी फलंदाजाला मिळाल्या. संधीचं सोनं करतील का आदित्य? चौथा चेंडू घेऊन इथे मात्र लॉंग ऑनच्या दिशेला खेळलेला फटका. लकी शेख त्या ठिकाणी तैनात होते. एकाच धावेवरती रोखलंय. जतनचा सुरेख असं षटक आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी सुरू असताना थोडेसे महागडे ठरले या षटकामध्ये. 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. पाटील पाहूया काय करतील. पंचांनी आउट घोषित केलेलं आहे. थोडे उशिरा आले. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. मोठे फटके खेळावे लागतील. 56 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे फक्त 16 धावा. जिंकण्यासाठी अद्यापही 40 धावांची गरज. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. आल्या आल्या मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतील 6. येतोय षटकार. बारा चेंडू 34 धावांची गरज. या संघाचा मजबूत कणा मानले जाणारे गोलंदाजी मार्क वरती लकी शेख कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतील. डावकुरे आता ते फलंदाज आदित्य यांची देखील बॅट थोडीशी संत गतीने चालू आहे. कशा प्रकारे प्रहार करतील. 12 चेंडू 34 धावा असं समीकरण आपण आता पाहतोय. पहिला चेंडू घेऊन लकी. आडव्या हाताने खेळायचा फटका होता, मात्र चेंडू मिस टाइम स्ट्रोक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. षटकाची सुरुवात सुरेख होते. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. दुसरा चेंडू झाडाला आदळला. 12वा खेळाडू म्हणावा लागेल झाडाला. आदित्य थोडेसे नाखुश स्वतःवरती. फटका तर चांगला सजवला होता. झाडाला चेंडू
ते सनस नॉट स्ट्राईक एंडला असतील. मागील चेंडूवरती फटका चांगला होता आदित्यचा. झाडाला चेंडू आदळून मैदानाच्या आतमध्ये चेंडूला गॅदर करून त्यांना धावचित केलं. आता पाहूया प्रथमेश मागील शेवटच्या चेंडूवरती जतनचा षटकार ठोकला होता. लकीला कशा प्रकारे सुरुवात करतील ते पाहूया. तिसरा चेंडू घेऊन लकी पुन्हा एकदा आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सफल झाले नाही. थोडेसे नाखुश आहेत स्वतःवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 34 धावांची गरज. तिसरा चेंडू हा निर्धाव हाताला लकीने. आता मात्र पंचांनी बाजू फेरल्यात. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आउटसाइड ऑफ द स्टंप. वाईट स्वरूपात एक अतिरिक्त धाव. धाव संख्येत धाव संख्या झाली ती म्हणजे मंद गतीने 23. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन लकी. इथे मात्र मोठा प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 6. येतोय प्रथमेशच्या बॅट मधून दुसरा षटकार. आता मात्र फुलर लाईनचा चेंडू होता. लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा फटका सजवला होता. मात्र बॅटची काढा लागून मिस टाइम स्ट्रोक. मैदानाच्या आतच निर्धाव चेंडू हाताला गेला. पुन्हा एकदा धाव संख्या झाली ती म्हणजे 29. सुरेख चेंडू लकी याचा. पुन्हा एकदा बीट केलं प्रथमेशला. चार षटकांच्या समाप्तीखेरीज संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 29. शेवटचं षटक जिंकण्यासाठी मात्र 27 धावांची गरज असेल. शेवटचा षटक घेऊन आकाश गोलंदाजी मार्क वरती. पंतांच्या डाव्या बाजूने अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील. सनसचा मोठा प्रहार. इथे मात्र असफल ठरले सनस. आल्या पावली माघारी परतावं लागेल. आतमध्ये कुणाल. जिंकण्यासाठी 5 चेंडू 27 धावांची गरज. फुलरलाईनचा चेंडू होता. एकच धाव. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू 26 धावांची गरज. जवळजवळ गोल्डन बॉयज संघाने सामना एक हाती आपल्या खिशातच घातला की काय ते पाहूया. पुढील चेंडूवरती काय निर्णय होईल.
इथे मात्र एकच धाव मिळेल. पायावरती टाकलेला चेंडू फाईन लेगला एकच धाव मिळेल. त्या एका धावेने धाव फलक वाढतंय ते म्हणजे 31. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 25 धावांची गरज. फुल टॉस चेंडू होता. वारंवार त्या क्षेत्ररक्षकाकडून चूक होते, फंबल होत आहेत. मात्र धाव अजून काढलेली नाही. दोन चेंडू 25 धावांची गरज. आता मात्र मोठा प्रहार. पुन्हा एकदा 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. झाड चेंडूला अडवतायत. आता मात्र जिंकण्यासाठी एक चेंडू 25 धावा. जवळजवळ गोल्डन बॉयज संघाने हा सामना एकतर्फी आपल्या खिशातच घातलाय. पंचांनी वाईट दिलेला एक अवंतर धाव. मोठा प्रहार मात्र इथे सामना गोल्डन बॉयज संघाने जिंकलेला आहे. ओंकार देवीदास देसाई यांना त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार होतोय.